धुळ्यासह राज्यभरात लँड जिहाद, आमदार अनुप अग्रवालांची विधिमंडळात लक्षवेधी, चौकशीची मागणी. शरद पाटलांना दादागिरी प्रकरणी टोल कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत सकल मराठा समाजाचं निवेदन. रेल्वे मार्गासाठी जमिनीचे पैसे वेगवेगळ्या खात्यामधून टाकावे, वाघाडीतील अनिल पवारांची मागणी. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त छात्र गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. धुळे शहरासह राज्यभरात संघटितपणे लँड जिहादचा प्रकार सुरू असून या संघटित गुन्हेगारीची शासनाने त्वरित दखल घेऊन पावले उचलावीत. शासनाची फसवणूक करणाऱ्या या प्रकरणांची SIT मार्फत चौकशी करावी, अशी मागणी धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असून आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्य शासनासह संपूर्ण सभागृहाचं लक्ष या गंभीर प्रकाराकडे वेधलं. आमदार अग्रवाल यांनी विधिमंडळात सांगितलं की महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63 व कलम 84C चा हेतू कृषी जमीन केवळ पात्र शेतकऱ्यांकडेच राहावी असं असताना धुळे शहरातील देवपूरसह तालुक्यातील वडजाई, पिंपरी, नरवाड परिसरात या कायद्याचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याची अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. अशा प्रकरणांमध्ये शेतकरी नसताना बोगस शेतकरी दाखले तयार करणे, खोटे सातबारा उतारे जोडणे, इतर राज्यातील जमिनीचे उतारे महाराष्ट्रातील शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापरणे, बिहारमधील बेगुसराय येथील प्लॉटची मिळकत पत्रिका शेतजमिनीचा पुरावा म्हणून सादर करणे, बनावट वारस दाखवून व्यवहार करणे, मूळ मालकाने संपूर्ण जमीन विकल्यावर पुन्हा वारस उभे करून त्याच जमिनीवर व्यवहार करणे, सरकारी जमिनींची नोंद असतानाही त्या जमिनींची खरेदी विक्री करणे, बनावट व्यक्ती उभ्या करून दस्त नोंदणी करणे, न्यायालयाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा अत्यल्प किमतीवर दस्त करून शासनाचा मुद्रांक महसूल बुडविणे, तसेच शेतकरी नसताना बोगस कागदपत्रांच्या आधारे कृषी जमिनींची खरेदी विक्री करणे असे गंभीर प्रकार समोर आले आहेत. याशिवाय अशा जमिनीवर बँकांचं कर्ज घेणं आणि संपूर्ण साखळी पद्धतीने हे व्यवहार राबविणे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामागे संघटित स्वरूपाचं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व व्यवहारांची पद्धतशीर कायदेशीर चौकशी झाली तर शासनाने मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं, महसूल बुडविण्यात आल्याचं, तसेच महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियमाचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट होईल. या प्रकरणांमध्ये काही विशिष्ट समाजातील व्यक्तींनी कायद्याचा गैरफायदा घेतल्याचे आरोप असून या प्रत्येक व्यवहाराची निष्पक्ष पुराव्यांच्या आधारित चौकशी करावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली आहे. आमदार अग्रवाल यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यभरातील अशा प्रकरणांची चौकशी करू, असं राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. आपल्यास विनंती का जरा 2 मिनटं अधिकचा वेळ घेणार आहे, कारण की लक्षवेधी फक्त माझ्या जिल्ह्यापुरते नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात लँड जिहादचे हे प्रकार चालू आहेत, त्या विषयावरील लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र कुल वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मधील कलम 63 व कलम 84C च्या हेतूने कृषी जमीन केवळ पात्र शेतकऱ्यांच्या रहावी हा आहे. परंतु धुळे तालुक्यातील वडजाई, पिंपरी, न्याळोद तसेच धुळे शहरातील देवपूर परिसरात या कायद्याच्या मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे अनेक प्रकरण निदर्शनात आले. अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणांमध्ये जवळपास मी फक्त 14 ते 15 प्रकरणं या ठिकाणी काढून आणलेले अध्यक्ष महोदय. आणि या प्रकरणात जसं बिहारचा व्यक्ती ज्याने प्लॉटचा उतारा लावून आणि शेती दाखवून या जागेची खरेदी केलेली आणि शेतकरी म्हणून त्याचा पुरावा जोडलेला अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, या सर्व प्रकरणांमध्ये पूर्ण चौकशी न करता जे अधिकारी आहेत यांनी कुठल्याच प्रमाणे कागदपत्र न तपासता या सर्व विषयांवर त्या ठिकाणी खरेदी करून दिलेली अध्यक्ष महोदय. उदाहरणार्थ 2012चा बोगस उतारा लावून 2020 मध्ये शेती जमीन त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, कोर्टाने एका जमीनची किंमत 50 लाखाहून अधिक त्या ठिकाणी दिलेली आहे, परंतु 2 लाखात ती जागा खरेदी करण्यात आली आणि
शासनाचा महसूल त्या ठिकाणी बुडवण्यात आला अध्यक्ष महोदय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय अशा भरपूर जागा आहेत. त्याच्यातील महत्त्वाची जे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, हे सर्व प्रकरणं मी आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांकडे सपूर्द करतोय अध्यक्ष महोदय. या सर्व प्रकरणाची किती दिवसात आपण चौकशी करून हे सर्व प्रकरणांवर जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करणार, या सर्व जमिनी सरकार जमा करणार का, याच्यात फॉरेन फंडिंगचाही मला शंका आहे अध्यक्ष महोदय. जे अधिकारी याच्यात दोषी असतील त्यांच्यावर किती दिवसात आपण कारवाई करणार. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर माननीय अनुपभाई अग्रवाल यांनी धुळे जिल्ह्यातील जे आपला कुळ कायदा आहे त्यामध्ये ज्या 1948च्या कलम 63 नुसार कुळ कायद्यानुसार अशी तरतूद आहे की राज्यात एखादी जमीन घ्यायची असेल तर तो शेतकरी असावा. आता राज्यामध्ये असे प्रकरण खूप चालू आहे की शेतकरी नसतानाही काही जमिनी खरेदी करतात. जसा परवा काल जयंत पाटील साहेबांनी उल्लेख केला की सिंदूरचं जे मोपा विमानतळ झाला आहे, मोपा विमानतळाच्या आजूबाजूला सिंदूरच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये राज्याबाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या आहेत. तर राज्यामध्ये हा किती आता आकडा असेल हे जरा शासन याच्याबद्दल जमाबंदी आयुक्त आम्ही सर्व याच्यामध्ये तपासणी करतो आहे. एक राज्याची मोहीम घेणार आहात. या राज्यामध्ये या राज्याचा किंवा शेतकरी नसताना या ठिकाणी राज्यातल्या किती जमिनी कोणी कोणी या ठिकाणी विकत घेतलेल्या आहेत याचा एक पूर्ण संपूर्ण राज्याचं आम्ही मॅपिंग करणार आहोत. त्याची आम्ही कारवाई सुरू करतो आहे. एवढंच नाही तर आता आपण मुद्रांक अधिकारी जे आहेत त्यांना आता ॲक्सेस दिलेला आहे की रजिस्ट्री करायला कोणी आला तर त्याला त्याचा सातबारा या राज्यामध्ये कुठे आहे का किंवा राज्यात त्याची जमीन आहे का याचं संपूर्ण डेटा त्याला मिळणार आहे मुद्रांक अधिकाऱ्यांना. मुद्रांक अधिकाऱ्याला एखादी रजिस्ट्री करताना जर त्याला वाटलं की ही बाहेरची व्यक्ती आहे राज्याबाहेरची आणि ती राज्यात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. बोरवीर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटलांसह शेतकरी वाहनधारकांना त्यांचा फटका बसला आहे. माजी आमदार पाटील यांच्यावरील दाखल झालेला गुन्हा हा खोटा असल्याने तो तातडीने मागे घ्यावा. तसेच टोल कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापन ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा अशी मागणी सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना तसेच सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना, धुळे ग्रामीण व धुळे शहरातील नागरिकांना हेतुपुरस्सर दादागिरी करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे आदी प्रकार करणाऱ्या टोलवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहेत. माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचा टोल नाक्यावरील वादाचा व्हिडिओ बदनामी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. बोरविहीर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावे. तसेच सद्यस्थितीत असलेल्या मनुष्यबळाच्या ठेकेदाराचे लेबर कॉन्ट्रॅक्ट ठेका त्वरित रद्द करण्यात यावा. माजी आमदार शरद पाटील यांच्यावर दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घेऊन गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी. तसेच संबंधित टोलवरील लेबर ठेकेदार व कंपनीची चौकशी करून कर्मचाऱ्यांना किमान वेतन तसेच कामगार कायद्याने कोणत्या नियमानुसार नियुक्ती करण्यात आली याचीही चौकशी करण्यात यावी. अशा मागण्या सकल मराठा समाजाने निवेदनातून केल्या आहेत. यावेळी सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, देवेंद्र पाटील, भैया शिंदे, संदीप पाटोळे, निम्मा मराठे, अतुल सोनने, प्रदीप जाधव, किशोर वाघ, राजेंद्र मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पाटील साहेब यांच्याशी जो वाद घालण्यात आला आणि त्या संदर्भात संबंधित टोल चालक यंत्रणेने त्यांच्या विरोधामध्ये जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, खोटा गुन्हा दाखल करत असताना ज्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी सुद्धा याची प्रायमा फेसी काही चौकशी केली नाही. थोडक्यात शरद पाटील साहेब हे माजी आमदार आहे आणि त्यांनी टोल नाक्यावर गेटवर गेलो असताना त्यांनी त्यांचं कार्ड दाखवलं. त्यांनी काय चुकीचं केलं? त्यांच्याकडे कार्ड होतं. त्या कार्डच्या मागे शासनाने कायदा कलम सहित त्यांना सूट जाहीर केलेली आहे. तर प्रथम त्यांनी कार्ड दिल्यानंतर संबंधितांनी त्यांना आरेरावीने भाषा वापरली
त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा वाद झाला. मला असं म्हणायचं आहे की टोल नाक्याचा धंदाच असा आहे की तिथे रोजच्या दुनियाभरच्या भानगडी होतात. तो टोल चालक जे आहेत ते काय रोज गुन्हे दाखल करायला जातात का? नाही. केवळ आणि केवळ टोल चालकाने माजी आमदार शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे, त्यांचं चारित्र्य हनन झालं पाहिजे, या द्वेष बुद्धीने त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. बरं, संबंधीची यंत्रणा आहे त्यांनी सुद्धा याची शहानिशा करायला पाहिजे होती. ही काय की त्यांच्याकडे ते कार्ड आहे, त्यांनी 125 रुपयाचा टोल भरलेला आहे. ही किरकोळ गोष्ट आहे, पण याला संबंधित टोल चालक यंत्रणेने मुद्दामून मोठं स्वरूप दिलेलं आहे. कारण काय तर शरद पाटील यांची सामाजिक प्रतिष्ठा खालावली गेली पाहिजे. या संदर्भात आम्ही आज सकल मराठा समाज धुळे संपूर्ण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आहोत आणि या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी येथे रेल्वे मार्गासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आपला फौजफाटा घेऊन वाघाडी गावातील अनिल रमण पवार यांच्या शेताजवळ आले असता वाघाडी येथील अनिल पवार, भारती खरात हे दोन वेगवेगळे खातेदार असताना देखील भूसंपादन विभागाने कोर्टामध्ये वर्ग केला आहे. हे पैसे वेगवेगळ्या खात्यामधून टाकण्यात यावे अशी मागणी अनिल पवार यांनी सर्कल आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे केली. अनिल पवार यांचं म्हणणं आहे की माझ्या अधिकाराची जी शेती आहे त्याचे जे पैसे आहेत ते मला माझ्या खात्यावर मिळावेत, तसेच माझ्या बहिणीचे पैसे तिला तिच्या खात्यावर मिळावेत, तरच मी हा शेतीचा ताबा देईल. तसेच बाजूच्या शेतातील विहीर त्यांच्या शेतात आहे, त्या विहिरीचं पेमेंट दुसऱ्या व्यक्तीच्या नावे टाकण्यात आलं आहे. असा वाद असल्यामुळे दुसऱ्यांदा ताबा घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसह रेल्वेचे कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा घेऊन प्रशासन आपला ताबा घेण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित रेल्वे प्रशासनाकडून एक्सेल सिनियर इंजिनियर समीर कुमार, रेल्वे प्रतिनिधी भूषण रघुवंशी, सर्कल स्वाती कोळी, तलाठी हर्षला सोनवणे, नरडाणा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र माने यांच्यासह शेतकरी अनिल रमण पवार, ईश्वर पाटील, दिनेश दिलीप पवार, प्रमोद दिलीप पवार व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शेवटी रेल्वे प्रशासनातील अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या मध्यस्थीने शिरपूर प्रांत शरद मंडलिक यांच्यासोबत मीटिंग करून यातून मार्ग काढू असं आश्वासन मिळाल्यानंतर हा संपूर्ण ताफा परत रवाना झाला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त SSVPS महाविद्यालयात छात्रगौरव गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून CA निलेश अग्रवाल, अभाविप देवगिरी प्रांत संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे, शहर सहमंत्री हर्षल सिरसाट, कार्यक्रम प्रमुख मयुरी ढिवरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 10वी-12वी परीक्षेतील उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं. CA निलेश अग्रवाल तसेच सिद्धेश्वर लटपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चिन्मय शेळके यांनी केलं तर प्रास्ताविक मयुरी ढिवरे यांनी केलं. शेवटी शहर सहमंत्री हर्षल सिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहानू कोळेकर, मनीष भोसले, अजय पाटील, रोहित गिरासे, ईशान काकडे, सुमित देवरे, मनीष कुलकर्णी तसेच अभाविप कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच अभाविपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.